मांजर बिस्किट पुडा खाल म्हणून बिस्किट पुडा बांधून ठेवला दरवाजाला. देसी जुगाड आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जरा चालू आहे लग्नाच्या पत्रिका वाटायला. कोणाच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जातो आहे ते तुम्हाला शेवटला सांगतो. ते जरा सस्पेन्स राहू दे. आणि माझ्यावर आहे मित्राचे काका आणि आपला इथे छोटू ड्रायव्हर भेटला आहे. कुठे होतो सोबत? मी रेशन आणायला. कोणाचं? मग एवढी मोठी गाडी घेऊन? हां, गाडीचं काम करायचं आहे. आहे का? गाडीचं काम करायचं आहे. ठीक आहे, चालेल. मी पण निघतो आता. भावनदी राहते. चल भेटू आपण संध्याकाळी. चला तर मित्रांनो आत्ता आलो आहे मी करबुड्यात आग्रेवाडीत. माझ्यावर हे काका आहेत. हे आमच्या नाव काय ते सारिकाताईचं घर आहे. पत्रिका वाटायच्या निमित्तानं घर पण बघायला भेटलं. नवीनच बांधलं आहे. यावर्षीच बांधलं ना? यावर्षीच घराची घरभरणी झाली. आणि इकडे आजावी जायला चालू आहे. क्रिकेटचं मैदान पण आहे बाजूला. घरी कोण नाही? कॉल करून नको यायला? कॉल करून. इकडं होली आहे आणि आंब्याचं झाड बघा, भारी वाटते. घरी कोण नसल्यामुळं पत्रिका अशी बाहेर ठेवतोय. बिस्किट पुडा इथे खिडकीवर ठेवा. काय बांधायला काय कशाला इथे खिडकीवर ठेवा. इथं पाखरं बिकर आली तर परत माजरी बिजरी चढून काय. मांजर बिस्किट पुडा खाल म्हणून बिस्किट पुडा बांधून ठेवला दरवाजाला. देसी जुगाड आहे. दाखव बरोबर. दाखवलाय बरोबर तुम्ही. चला चला आता आम्ही निघालो. चला. घरी कोण नसल्यामुळे हे असं आम्हाला करावं लागलं. बिस्किट पुडा खरं म्हणजे कॉल करून यायला पाहिजे होता आपल्याला. राहू दे. पण तसं प्लॅन माझ्यामुळे जरा कॅन्सल झाला, कारण मला त्या दिवशी वेळ नव्हता. त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. अचानक यावं लागलं. ठीक आहे, असं द्या. व्हिडिओ जर बघितला नाही तर त्यांना समजेल. चला, व्हिडिओ बघितल्यावर समजेल त्यांना. त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर समजेल. टाकेत ना. चला आता जातो. आता कुठं जायचं आहे? आग्रेवाडीतून आता शीतपडीत आलोय. घर इकडची टकाटक आहे, एकदम लादी वगैरे घातलेली मस्त आहे. हे त्यांच्या आत्तीचं घर आहे. ही घराची पद्धत भारी आहे ना. म्हणजे हे नेमकं काय आहे? पडवी आहे काय? होय का? सारिकाकडे मी गेलो. सारिकाच्या घरात कोण नाही. तर मग पत्रिका लावल्या दरवाजाला. बिस्किट पुडा बांधून ठेवला असता. काय करणार मग? नको बाबा, तिथं माझं काम आहे. बांगुराला बांधतात. माझं काम आहे. काय लग्न आहे ना भाचीचं. घराची एक नवीन पद्धत बघायला मिळाली. हा बाबू हाय तसं हाय चालत ना. कुठे बाबू नको मला गोपी कुठं आहे? राहणार गेला राहणार. हा देवरूम आहे वाटतं, कॉमन देवरूम. आणि इकडे अशी बिराड आहेत. 1 2 3
3 बिराड आहे 4 बिराड आहे हं, ते आहे. होय ना हो. 4 बिराड आहेत पुढे एक आहे, ते हा, पुढे. देव खोली. ती देवरूम आहे ते देवरूम आहे. हा ही एक ना ती. हे देवरूम सार्वजनिक आहे ना सार्वजनिक. काहीतरी वेगळं बघायला मिळालं वाल्याचं. हा? काहीतरी वेगळं बघायला मिळालं हा, बारक्याचं. तर काकाचं ना तर बी. होय थोडंसं काय वाटतं माहिती का मुंबईत आल्यासारखं वाटलं गेलं ह्याच्यासारखं. गल्ली. होय होय हा? होय गल्लीनी येतात ना बैसू. मित्रांनो आज परत एकदा नेवळी फाट्यावर स्वाद वडापाव सेंटरला वडापाव खायला आला भाऊ वडापाव काय नाश्ता करतोयस बोलव तरी करण ऋषी पत्रिका वगैरे वाटून झाल्या आणि आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला आलोय मित्रांनो पत्रिका वाटायचं गेलो ते कोणाचं सांगायचं म्हणजे यांची बहीण आहे त्यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे त्याच्या पत्रिका वाटायला गेलो होतो आम्ही भाचीचं हे त्यांचे मामा आहेत त्याच्या पत्रिका वाटायला गेलो होतो बघा आता थोड्या वेळात नाश्ता येईल मस्त की नाश्ता करूया आणि जरा केस कापायला जायचा विचार आहे गर्दी नसेल तर केस कापून जाणार हे जरी आपले सबस्क्रायबर असले तरी सबस्क्रायबरच्या पहिले आधी आपले ते मित्र आहे हा आमचा भाऊ आहे हा आपला मित्र आणि हा करण मित्र हे सगळे चला ये म्हणजे माझा नंबर लागला आहे असं आहे कापून झाले चला आता घरी जाऊया चला मित्रांनो फायनली केस वगैरे कापून झाले आता मस्त की घरी जायचं आंघोळ करायचे पहिल्या आधी जेवायचं घरी जाऊन भूक लागली आता मला चला आता डायरेक्ट भेटू घरी आपण तर मित्रांनो लग्न केस कापून वगैरे आलो केस कापलीच आहे आणि बघ सकाळचे मस्त आणि आता जरा झोपलो होतो घरी आणि आता खेळायला निघालो खेळायला चाललोय आम्ही लहान कडेकड्यांची पोरांना. माणसं पण तुम्हाला दाखवणार आहे उद्या काय आपला वर्धापन दिन आहे त्यामुळं सारवत आहेत सारवताना आमच्या वाडीतील कपडे चला. पिळतात आमच्या वाडीतील उद्या विठ्ठल रुक्माईचं खापरेवाडीत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या मंदिराचा वर्धापन दिन आहे तिकडे स्टेज वगैरे बांधलेला दिसत असेल तुम्हाला आणि आता आम्ही इथे खेळायला चाललो आहे जरा टाईमपास बरेच दिवस खेळायला आलो नव्हतो म्हटलं आज जरा खेळायला जाऊया चला मित्रांनो फायनली खेळून झालं आहे आमचं आणि आम्ही आता घरी निघालो आहे काय आज चक्क आम्ही ओरममध्ये खेळलो मस्त मजा आली जरा आज वेगळं काहीतरी आणि आपली टीम ही आणि आमची टीम आज सगळे तिन्ही मॅच आम्ही जिंकलेला आहे होय त्याच्यामुळे सगळे समोरच्या टीमला आम्ही गार केलेला अक्षरशः गार केलेला आहे. चला आता आम्ही निघालो घरी मस्त की फ्रेश होऊया परत कामाला जायचंय चलो